की स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा झालेला दुर्दैवी मृत्यू या संदर्भामध्ये मी स्थगन टाकलेला आहे। या अर्थी 28 जानेवारी 2026 ला VCR कंपनीच्या संचलित विमानाचा अपघात झाला। VSR कंपनीच्या असलेल्या विमानाचा अपघात झाला। त्यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व अजितदादा पवार यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। यामध्ये जनतेमध्ये तीव्र नाराजगी आणि त्याप्रमाणे दुःखाचं वातावरण, संशयाचं वातावरण निर्माण झालं। ज्या अर्थी या विमान अपघातानंतर DGCAच्या विशेष सुरक्षा तपासणीत मान्यताप्राप्त सुरक्षा प्रतिक्रियेतील पद्धतशीर उल्लंघन व विमान देखभालीतील गंभीर त्रुटी सिद्ध झालेल्या असणे आणि ज्या अर्थी ही केवळ वेगळी चूक नसून मानवी जीवितास गंभीर धोका असल्याचे माहीत असूनही जाणून बुजून निर्णय घेण्यात आलेला असणे, ज्या अर्थी DGCAच्या अधिकृत कागदपत्राच्या आधारे संबंधित अधिकारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीमध्ये खून निष्काळजीपणामुळे मृत्यू गुन्हेगारी कट या आरोपाखाली FIR नोंदणी करावी अशी मागणी, FIR घेण्यात झालेला नकार, या विमानाचा अपघात झालाय त्यात घातपात असे अशा प्रकारचा संभ्रमावस्था जनतेमध्ये असणे या संदर्भात मी स्थगन टाकलेला आहे। सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये 1 महिन्यापूर्वी या महाराष्ट्राचं एक नेतृत्व स्वर्गीय श्री अजितदादा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। यावर फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दुःख झालं। महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरली। सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं म्हणणं आहे, याच का मी राजकीय मुद्दा म्हणून मी या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला नाही। ज्या काही परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीच्या आधारावर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत। या असलेल्या राज्यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित केल्या आणि या शंका उपस्थित करत असताना सभापती महोदय, काल रोहित पवार असतील, अमोलजी मिटकरी असतील, अनेक लोकांनी या असलेल्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला। दिल्लीमध्ये सुद्धा रोहित पवारांनी या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं। सभापती महोदय, माझे काही प्रश्न इथं आहेत। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी CID चौकशी करण्याच्या बाबतीमधली भूमिका जाहीर केली गेली। नंतर सर्व शिष्टमंडळ भेटलं, हसन मुश्रीफ साहेब सुद्धा भेटले, सुनेत्रा वहिनी भेटल्या, सगळ्यांनी CBI चौकशीची पण मागणी केली आणि CBI चौकशीची मागणी केल्यानंतर सद्य परिस्थिती काय याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होत असताना या शंकेला एक कारण उभं राहू शकतं अशा प्रकारचा निर्णय DGCAच्या अधिकृत या असलेल्या यंत्रणेने केलेला आहे। त्यांनी या असलेल्या VSR कंपनीच्या 4 विमानांना बंदी घातली आणि आजच मी बघितलं हेमंतराव की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्यांनी ठरवलेलं आहे की याच्या पुढे VSRच्या कुठल्याही कंपनीचं हेलिकॉप्टर आणि विमान वापरायचं नाही। हे परत शंकेला पुष्टी जोडणार आहे। त्यांनी सुद्धा ही शंका व्यक्त केलेली आहे। याचा अर्थ DGCAने जो आतापर्यंत आरोप प्रत्यारोप होत होते, पण ज्यावेळेला एखाद्या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जातो त्यावेळेला या शंकेला पुष्टी येते आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला, हे या असलेल्या राज्याला, या विधिमंडळाला कळावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे। कारण हा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाताने झाला मी समजेल, पण अनेक शंका एखाद्या कंपनीवर कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका झाल्यानंतर उभे राहिलेल्या असतील, त्याच्यामध्ये हे येणं गरजेचं असल्यामुळे काही शंका या ठिकाणी उपस्थित मी केलेल्या आहेत। त्यामध्ये जर आपण बघितलं तर काल FIR नोंद करायला गेलेला, आज जर नियम बघितला FIR नोंद करण्याच्या संदर्भामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 173(1) नुसार गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने तपास सुधार करणे याप्रमाणे FIR नोंदणी करणे बंधनकारक आहे। आज कुठेही, त्याच पोलीस स्टेशन मध्ये नव्हे तर कुठेही FIR नोंद केला पाहिजे आणि तो FIR ज्या ठिकाणी आहे तिथे तो हस्तांतरित केला पाहिजे। असं असताना काल त्या ठिकाणी रोहित पवार असतील, अमोल मिटकरी असतील, अनेक सदस्य या FIR नोंद करण्यासाठी गेले असताना तिथं FIR नोंद करून घेतला नाही।
हे खरं म्हणतात अशा प्रकारचं एक कारवाई पोलीस डिपार्टमेंटकडून झालेली आहे. जर एखाद्या राज्याचा प्रमुखाचा एफआर नोंदला घेतला जात नाही, शंका व्यक्त केलेली असेल त्याचा एफआर नोंद केला जात नसेल, तर हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि आता मी निषेध करतो. आणि हे करत असताना आज बारामतीमध्ये सुद्धा एफआर नोंद करण्यासाठी रोहित पवार असेल आणि बाकीचे योगेंद्र पवार वगैरे बारामतीची सर्व जनता जी अजित पवारांवर आणि पवार साहेबांवर प्रेम करते ते तिथे जाऊन बसलेले आहेत. अजूनपर्यंत एफआर नोंद झाला काय मला माहित नाही, पण नियम असताना सुद्धा एफआर का नोंद केला नाही, परत शंका निर्माण होते. आणि त्याच्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारीच्या विरुद्ध उत्तर प्रदेश शासन 2014च्या 2 SCC 1 या प्रकरणात स्पष्ट केले आहे, सज्ञ गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर एफआयआर नोंद करणे अनिवार्य आहे. अशा पोलिसांनी का एफआयआर नोंद केला नाही याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये माझी विनंती आहे की विमान कंपनीची निष्काळजीपणा झालाय का, तर झालाय. त्यामध्ये अनेक लोक आहे, वैमानिक बदलला, तो वैमानिक का बदलला, तो वैमानिक होता त्यांनी इन्शुरन्स काढला होता का, अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. सीसीटीव्ही फुटेज मिळावे अशा प्रकारची मागणी केली गेलेली आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. ते 2 वैमानिक अजून कुठं आहे, त्यांची त्याच्या पद्धतीने चौकशी सुरू झाली काय, CID चौकशी ब्लॅक बॉक्स आज टीव्हीवर मी बघितलं ब्लॅक बॉक्स, आत्ता सांगितलं ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे दादा. आज पाहिलं म्हणजे इतके दिवस मागणी करतायत, कोण जळालं म्हणतंय, कोण बोलतं अर्धवट जळालं, कोण म्हणतं सुरक्षित आहे. आज पहिली वेळ ज्यावेळेला बारामतीला आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली आणि हे नुसते बारामती पुरतं राहणार नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लोन पसरेल. ह्यात राजकारण आम्हाला आणायचं नाही. आम्ही जे सांगतोय हे सत्य परिस्थिती असताना ते एकदा खुलासा होणं गरजेचं आहे. दादा इथं आपण CIDची चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार निर्णय घेतलाय. 28 जानेवारी 2026ला बारामती विमानतळावर अपघात झाल्यानंतर 4 जण अजितदादांसकट मृत्यू झालेले आहे. आता त्यांची बॉडीगार्ड होता, त्यांची परिस्थिती, जो वैमानिक होते त्याच्या सहवैमानिक होत्या त्यांची पण परिस्थिती, त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा शंका व्यक्त केली आहे. नुसती महाराष्ट्रातल्या ह्या लोकांनी आम्ही केली नाही, त्यांच्या कुटुंबाने पुन्हा शंका व्यक्त केलेली आहे. असं असताना आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून महाराष्ट्र CIDकडे वर्ग करण्यात आला असला तरी तशा प्रकारचं या ठिकाणी कोणती अधिकृत निवेदन किंवा तपासाविषयी माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नंतर आपण CBI चौकशीच्या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री यांनी विनंती केंद्र सरकारकडे केलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका केलेली नाही की CBI चौकशी स्वीकारली आहे, आम्ही चौकशी चालू करतोय, अधिकारी अमुक नेमले, त्यांचा अहवाल इतक्या दिवसात येईल. या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी निर्णय दिलेला नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत 0 एफआर ची संकल्पना मान्य करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात येते. मग मला एकच म्हणण्यात असं आहे की आज या ठिकाणी या असलेल्या ॲक्सिडेंटच्या बाबतीमध्ये ज्या काही तांत्रिक चुका त्या पद्धतीने झालेल्या आहेत, कंपनीवर कारवाई झालेली आहे. नुसती कंपनीची विमानं रद्द करून चालणार नाही. त्याच वेळेला जर या असलेल्या कंपनीच्या या विमानाची ऑडिट, मी कालही काही ठिकाणी बोललो की जर आपण बघितलं तर आमच्याकडं गाडी रिन्युएशन केल्यानंतर RTOला गेली तरी त्याचा RTO ट्रायल घेतं. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा एअर इंडियाचे अनेक विमानं रद्द करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला. एवढंच नव्हे तर वैमानिकांनी किती तास ड्युटी करावी याच्या संदर्भातली नियमावली झाल्यानंतर सुद्धा या देशातली इंडिगो यंत्रणा बंद पडल्यानंतर देशाची विमान वाहतूक ठप्प झाली. हे जिवंत ताजं उदाहरण असताना सुद्धा अशा प्रकारच्या खाजगी विमानांना परवानगी देताना त्याच्यामध्ये गुंतवणूकदार कोण आहेत, जे केंद्रामधले बडे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली म्हणून खास बाब म्हणून अशा कंपन्यांना सूट दिली का, आणि ती सूट देत असताना असभ्य अशा प्रकारचा दुर्लक्षपणामुळे हा अपघात झाला का, आणि तो अपघात झाला का घातपात झाला याच्याबद्दलचा शंका उपस्थित केल्या. त्याचा अद्यापही क्लेरिफिकेशन आलेला नाही, अजूनही त्याचा खुलासा कोणी केलेला नाही. आणि हा खुलासा होत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संशयाचा संभ्रमाचं वातावरण आहे. हा राज्य शांत राहावं म्हणून आदरणीय पवार साहेबांनी
त्या असलेल्या घटनेच्या दिवशीच हा अपघात झाला अशा प्रकारचं जाहीर केलं, कारण त्यावेळची परिस्थिती ही वेगळी होती, शोकाकुल होती, भावनात्मक होती, लोकांमध्ये उद्रेक होता. लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो. वेळेची समयसूचकता बघून पवार साहेबांनी ज्यावेळेला तो निर्णय सांगितला, तो महाराष्ट्रातल्या जनतेला शांतता राहावा म्हणून. परंतु आज ज्या प्रकारे त्या दिवसानंतर प्रकरण एक एक अशा प्रकारचं होत आहे, त्याला पुष्टी देणार हे काय? आणि आम्हाला साहजिकच आहे, या सदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला हे काय झालंय नक्की कळणं गरजेचं आहे. एकही त्यानंतर फक्त CID चौकशी डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर काय झालं कळलेलं नाही आहे. CBI चौकशी सुरू झाली, त्याच्यावर काय झालं कळलेलं नाही आहे. म्हणून पुढे या असलेल्या चौकशीचं काय झालं, चौकशी सुरू झाली का नाही, हे पण आम्हाला अद्यापपर्यंत कळलेलं नाही. म्हणून सभागृहाला आमची विनंती आहे की सगळी चर्चा बाजूला ठेवावी, हा स्थगन स्वीकारावा आणि या स्थगनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्यावं की अजितदादाचा मृत्यू अपघाताने झाला का घातपाताने झाला, हे कळणं गरजेचं असल्यामुळे एक महाराष्ट्राचा नेता, कर्तृत्वान नेता या सभागृहामध्ये आणि खालीवरती आम्ही सर्वांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये श्रद्धांजली वाहिली. अनेक लोक आले, उद्योगपतींपासून गरीब जनता सगळी आली होती आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या नेत्याला आम्ही मुकलेलो आहोत. जर आम्ही खरोखर मनापासून श्रद्धांजली वाहिली असेल तर त्या नेत्याचे असलेलं जाणं हे क्लेशदायक असल्यामुळे याची चर्चा घेणं गरजेचं असल्यामुळे माझी विनंती आहे की सभागृहातलं सगळं कामकाज बाजूला ठेवून ही चर्चा स्वीकारावी आणि सरकारच्या वतीने याचा खुलासा होणं गरजेचं असल्यामुळे माझी सभापतींना विनंती आहे की हे गांभीर्य आहे आणि गांभीर्याचा विषय असल्यामुळे तो तुम्ही नाकारू नये. तुम्ही तो नाकारला तर वेगळ्या प्रकारचा मेसेज बाहेर जाईल. माझी विनंती आहे की ही चर्चा आपण स्वीकारे. वेळ कधी ठरवा आणि वेळ ठरवून आम्हाला सांगा की ही चर्चा आम्ही स्वीकारतो आणि त्याप्रमाणे ही चर्चा स्वीकारे अशी आम्हाला तुम्हाला विनंती आहे. माननीय या